21 आणि 22 डिसेंबरला ओंटारिओमध्ये आईस स्टॉर्म झालं. आईस स्टॉर्म म्हणजे ए टाईप ऑफ विंटर स्टॉर्म विथ अ फ्रीजिंग रेन. त्यामुळे झाडाच्या फांद्यांवर आणि पॉवर लाईन्सवर हळूहळू आईस लेअर कंडेन्स होऊन बर्फाच्या पारदर्शी कांड्या दिसू लागतात. आणि हाच इफेक्ट आमच्या घरासमोरच्या झाडाच्या फांद्यांवर दिसतोय. अगदी मणी दिसत आहेत. आणि मग जस्ट फॉर कम्पॅरिझन मी हा एक नंतर शॉट घेतलेला आहे त्याच झाडांवर, पण त्या ठिकाणी मात्र इथे मणी किंवा इथे कंडेन्सेशन नाही आहे. आता मी बॅकयार्डमध्ये आलो आहे. हे आमचं मेपल ट्री, त्याच्या फांद्या खूप बारीक असल्यामुळे त्याच्यावर पाण्याचे ओघळ मात्र खूपच जास्त कंडेन्स झालेले दिसत आहेत. हे काही शॉट्स खूप झूम करून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे पाण्याचे ओघळ जे आहेत ते पूर्णपणे कसे गोठलेले आहेत ते दिसत आहे. आणि 22 डिसेंबरची सकाळ उजाडली. लवकरच जाग आली कारण हीटिंग बंद झालं होतं आणि वीज गेली होती. आणि समोर येऊन बघतोय तर कालची परिस्थिती फारच बिकट झालेली होती. कालचे मणी आणि ठिपके आज पूर्णपणे ओळीने भरलेले होते. खरोखरच आईस स्कल्पचर झाल्यासारखंच दिसत होतं. आणि आज रविवार असल्यामुळे कोणीच उठलं नव्हतं. सेलफोनवरून न्यूज ऐकली की सिव्हिअर आईस स्टॉर्ममुळे वीज पुरवठा बंद झाला आहे आणि इट विल टेक डेज टू रिस्टोअर. दुपारचे 12 वाजलेत आणि समोरचा वॉकवे बघितला तर खूपच हार्ड कोटेड दिसत होता, अगदी घसरडाच. आणि जस्ट फॉर कम्पॅरिझन आता सेम वॉकवे हा इतर वेळेला नॉर्मल कंडिशनमध्ये दाखवतोय. हा काही घसरण्यासारखा नाही आहे. बर्फ मात्र खूप आहे. हा आमच्या डेन्मार्क रोडच्या दुसऱ्या बाजूचा वॉकवे, हा पण असाच घसरडा झालेला आहे. आणि तोच वॉकवे इतर नॉर्मल कंडिशनमध्ये. हे सकाळी रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्यामुळे वॉकवे क्लिअर करण्यासाठी म्युन्सिपल ऑर्गनायझेशनचे लोक आले नाहीत. एनिवे, पाठीमागे बॅकयार्डमध्ये आलो तर पूलवरच्या पुली रोपचे नक्षीदार तोरण झालेलं होतं. आणि नंतर न्यूजमध्ये बघितलं तर सर्व पॉवर लाईन्स आणि कंडक्टर्स असेच कोटेड झालेले होते. आणि मग त्याच्यामुळेच पॉवर लाईन्स ट्रिप झाल्या. हा आमचा पुली रोप नॉर्मल कंडिशनमध्ये. आता फ्रंट एंट्रन्सपाशी आलो आहे आणि वॉकवे आणि ड्राईव्हवे साफ करायचं आहे, पण बर्फ खूपच हार्ड झालेला आहे. अगदी फोडूनच काढायला लागत आहे. नॉर्मली तसं होत नाही. सगळीकडे तीच परिस्थिती आहे. समोरचे लोक पण आपटून बर्फ काढतात. प्रत्येकाला खूपच स्क्रॅप करायला लागते.
आणि ही आमची नेबर गाडीच्या विंडोला हात लावून बघते. बर्फ इतका चिकटून बसला आहे की स्पर्श पण उठत नाही आहे. आता मी सॅन फ्रान्सिस्कोहून परत आलो आहे आणि परत दिसतंय -18. आणि एकदा मात्र खूपच धुकं पडलं होतं आणि टेम्परेचर मात्र प्लसमध्ये आलेलं होतं. त्यामुळे मग ठरवलं की पाठीमागच्या बॅकयार्डवरचा डेक जो आहे तो साफ करू. तेवढ्या वेळात नेहमी येणारी कार एकदा भेट देऊन गेलीच. आणि आता शॉवेल घेऊन डेक साफ करतोय.